नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजकाल हातपाय दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, मान दुखणं, सांधे दुखणं हे सर्रास आपल्याला बघायला मिळतं. वय वाढल्यानंतर हे दुखणं आपण समजू शकतो, पण आजकाल तरुण पिढीमध्येच हे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे होतंय हे लोकांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट घेतले जातात. जेव्हा ठराविक काळासाठी कॅल्शियमचे प्रॉपर डोसेस डॉक्टरांकडून घेतले जातात तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही, पण बरेच लोक मनानेच बरेच दिवस कॅल्शियम घेत राहतात आणि त्या ओव्हरडोसची लक्षणं नंतर दिसायला लागतात. जसं कॉन्स्टिपेशन, पोट फुगणं, अस्वस्थता वाटणं, किडनी स्टोनची रिस्क वाढणं ही लक्षणं दिसायला लागतात. जेव्हा रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याला हायपर कॅल्सिमिया असं आपण म्हणतो आणि अनावश्यक कॅल्शियममुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, रक्तवाहिन्यांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित समजून करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला कॅल्शियमची किती रिक्वायरमेंट आहे ते बघा. सप्लिमेंटपेक्षा आहारातून कोणत्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळते हे बघणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात स्वतःहून कॅल्शियम तयार होत नाही, तर ते आहारातून आपल्याला मिळतं. 99% कॅल्शियमचा भाग हा आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतो आणि उरलेला 1% भाग हा आपल्या रक्तामध्ये, मसल्समध्ये, नर्व्समध्ये, शरीरात इतर ठिकाणी असतो. जेव्हा आहारातून आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही तेव्हा आपलं शरीर हाडांमधून ते कॅल्शियम घेतं आणि त्याच्यामुळे नंतर हाडांची झीज होणं, ऑस्टिओपोरोसिस, संधिवात, दातांचे प्रॉब्लेम्स अशा समस्या निर्माण होतात. तुम्ही ते कॅल्शियम कसंही घ्या, मग आहारातून घ्या किंवा सप्लिमेंट फॉर्ममध्ये घ्या, त्या कॅल्शियमचं शरीरामध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्प्शन होणं गरजेचं आहे. जर ते ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित झालं नाही तर ते कॅल्शियम शरीरात साठून अपाय होण्याची शक्यता राहते आणि हे ॲब्सॉर्प्शन व्हिटॅमिन डी मुळे होतं. त्याच्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ही योग्य मात्रेमध्ये असणं गरजेचं आहे आणि आपल्याला सर्वात जास्त व्हिटॅमिन डी हे सकाळच्या कोवळ्या उन्हामधून मिळतं. त्याच्यामुळे साधारण 15 ते 20 मिनिटं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा. ज्यांची खूप जास्त डार्क स्किन आहे त्यांनी थोडं जास्त वेळ बसा. तुम्ही 30 मिनिटंही बसू शकता. तुम्ही इतर व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ खाऊ शकता, पण सकाळच्या कोवळ्या उन्हामधून आपल्याला सर्वात जास्त व्हिटॅमिन डी मिळतं. याने कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये व्यवस्थित होतं आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. तर ही कॅल्शियमबद्दलची बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितली. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी योग्य मात्रेमध्ये असणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता आयुर्वेदामध्ये कॅल्शियमचा विचार कसा केलेला आहे? शरीरामध्ये कॅल्शियम कमी असण्याची कारणं काय आहेत? कॅल्शियम कमी असल्यानंतर लक्षणं कोणती दिसतात? आणि कॅल्शियमयुक्त कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत? असे 16 पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. आता आयुर्वेदामध्ये कॅल्शियमचा विचार कसा केलेला आहे? तर आयुर्वेदामध्ये अस्थिधातू सांगितलेला आहे आणि धारण करणं हे अस्थिधातूचं काम आहे. म्हणजे शरीराला विशिष्ट आकार देणं. त्यानंतर पुढच्या मज्जाधातूचं म्हणजेच बोन मॅरोचं पोषण करणं हे अस्थिधातूचं काम आहे. जेव्हा अस्थिधातूची वृद्धी होते तेव्हा अधिअस्थी अधिदंतानांच हे लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजेच हाडांवरती हाडं वाढणं, दातांवरती दात येणं ही लक्षणं दिसतात. आणि अस्थिक्षय झाल्यानंतर अस्थितोद शदनम दंत केश नखादिषू हे लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजेच हाडांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होतात, नख आणि दातांची झीज होते, केस गळतात ही लक्षणं दिसतात. त्याच्यामुळे जेव्हा दातांचे, हिरड्यांचे, हाडांचे, केसांचे प्रॉब्लेम्स घेऊन पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा सर्वात आधी आम्ही अस्थिधातूचा विचार करतो आणि त्याच्याप्रमाणे औषधं देतो. आणि पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील वातदोष वाढल्यानंतर अस्थिधातूचा क्षय होतो. त्याच्यामुळे वात वाढल्यानंतरची जी लक्षणं आहेत म्हणजे सांधे दुखणं,
दातांचे प्रॉब्लेम्स निर्माण होणं, केसांचे प्रॉब्लेम्स, स्किन ड्राय होणं, शरीरामध्ये रुक्षता येणं, त्वचेचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होणं, त्याच्यानंतर डायजेशन प्रॉब्लेम्स निर्माण होणं. तर ही जी लक्षणं आहेत ती कॅल्शियम डेफिशियन्सीमध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळेच आयुर्वेदामध्ये कोणत्याही गोष्टीचा विचार करताना सर्वात आधी 3 दोष, 3 मल, 7 धातू, जाठराग्नी, सर्व धात्वाग्नी या सर्वांचा सगळ्यात आधी विचार केला जातो, कारण सर्व गोष्टी हिंडून फिरून तिथेच येतात. जर तुमचं अन्न व्यवस्थित पचलं तरच त्याच्यापासून आहार रस व्यवस्थित तयार होऊन त्याच्यापासून पुढे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि धातू, मज्जा, शुक्र असे सर्व धातू व्यवस्थित तयार होतात. त्याच्यामुळेच कोणत्याही छोट्या मोठ्या त्रासाचे उपचार करताना ह्या सर्व गोष्टी आधी विचारात घेतल्या जातात आणि आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी या सर्व गोष्टींचा उल्लेख आधीच करून ठेवलेला आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता का निर्माण होते ती कारणं आता आपण बघूयात. पहिलं महत्त्वाचं कारण आहे पोषक आहार नसणं, संतुलित आहार नसणं, आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमतरता असणं, कारण आपल्या आहारामधूनच आपल्याला कॅल्शियम मिळतं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे तुमचं पचन व्यवस्थित नसणं. तुम्ही पोषक आहार घेताय, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाताय, पण त्या कॅल्शियमचा ॲब्सॉर्प्शन शरीरात व्यवस्थित होत नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. ते खाल्लेलं तुमच्या अंगाला लागणं गरजेचं आहे. तुमचं पचन व्यवस्थित होत असेल तर त्याच्यापासून आहार रस व्यवस्थित तयार होऊन रस, रक्त असे सर्व धातू व्यवस्थित तयार होऊन अस्थि धातू व्यवस्थित तयार होतो. तिसरं कारण आहे वाढतं वय. वय वाढल्यानंतर शरीरात कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि हाडं ठिसूळ होतात. वृद्धावस्था ही वाताची अवस्था आहे. त्या काळामध्ये नॅचरली शरीरात वातदोष वाढलेला असतो आणि वातदोष वाढला की अस्थि धातूचा क्षय होतो. चौथं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. जर काही कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल तरी त्याचा कॅल्शियमच्या लेवल्सवरती लगेच परिणाम होतो. जसं थायरॉइड आहे किंवा मेनोपॉज नंतर महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते, कारण मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनच्या लेवल्स कमी झालेल्या असतात, जे कॅल्शियमच्या लेवल्स मेंटेन ठेवण्यासाठी मदत करते. पुढचं कारण आहे जर काही मेडिकल कंडिशन्स तुमच्यामध्ये दिसत असतील, जसं थायरॉइड ग्लँड किंवा पॅराथायरॉइड ग्लँडचे आजार, त्यानंतर आतड्यांचे आजार, क्रॉन्स डिसीज, सिलियाक डिसीज, विटॅमिन डीची कमतरता, तर ह्या मेडिकल कंडिशन्समध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि कॅल्शियमची कमतरता दिसून येते. 6वं कारण आहे जर काही औषधं तुम्हाला कंटिन्यू सुरूच असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही कॅल्शियमची कमतरता दिसून येते. जसं कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत किंवा लघवी वाढवणारी औषधं आहेत, तर याचा कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनवरती परिणाम होतो. आता शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे हे आपण कोणत्या लक्षणांवरून ओळखणार, तर सिरम कॅल्शियम, बोन डेन्सिटी, युरिन टेस्ट अशा वेगवेगळ्या लॅब टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. पण काही ठराविक लक्षणंही आपल्याला शरीरामध्ये दिसतात, जसं सांधे दुखणं, हातपाय दुखणं, कंबर, पाठ, मान दुखणं, सांध्यांमधून कटकट कटकट असा आवाज येणं, हाडे ठिसूळ होणं, मसल्स क्रॅम्प येणं, केस विरळ होऊन केस जास्त प्रमाणात गळणं, नखं ठिसूळ होणं, दातांचे प्रॉब्लेम्स निर्माण होणं अशी लक्षणं दिसतात. त्यानंतर हातापायांना मुंग्या येणं किंवा शरीरात इतर ठिकाणी मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होणं ही लक्षणं दिसतात. त्यानंतर हृदयाचं आणि आपल्या मेंदूचं काम व्यवस्थित होण्यासाठीही कॅल्शियम गरजेचं आहे. जर कॅल्शियमची कमतरता असेल तर हृदयाचे ठोके अनियमित होतात, ब्लड प्रेशर वाढतं, स्मरणशक्ती कमी होते, कन्फ्युजन, मूड स्विंग्स होणं अशी लक्षणं दिसतात. जर यापैकी कोणतीही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर कॅल्शियमची कमतरता आहे हे तुम्ही ओळखू शकता आणि ही कमतरता अशीच राहिली तर पुढे मोठ्या आजारामध्ये याचं रूपांतर होऊ शकतं. कॅल्शियमयुक्त कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत ते आता आपण बघूयात. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे हे आपल्याला माहीत आहे, पण आजकाल तेवढ्या चांगल्या प्रतीचं दूध आपल्याला मिळत नाही. दुधामध्ये भेसळ भरपूर असते आणि ते दूध आपण पिलो तरी ते व्यवस्थित आपल्याला पचलं जात नाही. दुधामध्ये आणि खाण्यामध्ये आपण अंतर ठेवत नाही, त्याच्यामुळे विरुद्ध आहार तो होतो. मग दूध व दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर कोणते पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, तर पहिला पदार्थ आहे नाचणी. नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. नाचणीची भाकरी, नाचणीचे डोसे, लाडू, नाचणी सत्वापासून पेज बनवली जाते जे अगदी लहान मुलंही आवडीने पितात. तर असे नाचणीचे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये ठेवा. याच्यामुळे कॅल्शियम सोबतच आयर्न, फायबर आणि इतर पोषक घटकही तुम्हाला मिळतात. दुसरा पदार्थ आहे तीळ.
तिळामध्ये कॅल्शियम सोबत इतर पोषक घटकही भरपूर प्रमाणात आहेत। तिळाचे लाडू, तिळाची चिक्की हे पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवा किंवा मुखवास बनवताना त्याच्यामध्ये तीळ घाला, ते तुम्ही चावून खा किंवा जेवण बनवताना तुम्ही तिळाचा वापर जास्तीत जास्त करा। तीळ हे उत्कृष्ट वातशामक आहेत आणि तिळाचं तेल हे अभ्यंगासाठी आणि वातशमनासाठी सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तिळाच्या तेलाने अभ्यंग करून सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही 15 ते 20 मिनिटं बसा, याने कॅल्शियम सोबत विटॅमिन डी ही तुम्हाला मिळेल। तिसरा आणखी एक चांगला कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजेच राजगिरा। राजगिराचे लाडू, चिक्की, राजगिराची भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा राजगिराच्या पिठाचा भाकरी बनवण्यासाठी वापर केला जातो। तर अशा प्रकारे राजगिरा तुमच्या खाण्यामध्ये ठेवा। राजगिरा पचायला एकदम हलका असतो आणि अगदी आजारी व्यक्तींनाही तुम्ही हे देऊ शकता। उपवासाच्या दिवशी आपण राजगिरा खातोच, पण इतर वेळीही तुम्ही राजगिरा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, याने कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळतं। याशिवाय चिया सीड्स, खसखस अशा बिया तुमच्या खाण्यामध्ये ठेवा। बीन्समध्ये पांढऱ्या बीन्स, राजमा, हरभरा याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतं। त्यानंतर डाळी तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, त्यातही कुळीथ, मसूर डाळ याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। त्यानंतर बदाम, अंजीर, खजूर याच्यामध्येही कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं। आणि सर्वात शेवटचा कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजेच डिंक। बाभळीचा डिंक तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, मग डिंकाचे लाडू, खोबऱ्याचे लाडू बनवून खा, याने हाडांचं पोषण होतं आणि हाडांची दुखणीही चांगल्या प्रकारे कमी होतात। तर असे हे पदार्थ आलटून पालटून तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, तुमच्या शरीराला कॅल्शियमची कमतरता कधीच भासणार नाही। ठराविक काही कंडिशन्स आहेत, जसं प्रेग्नेन्सी, आफ्टर प्रेग्नेन्सी, लहान मुलं किंवा काही आजार आहेत ज्याच्यामध्ये आपल्या शरीराला कॅल्शियमची जास्त गरज असते, तर तेव्हा त्या कंडिशन्समध्ये तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये कॅल्शियमबद्दल पेशंटच्या मनामध्ये बऱ्याच शंका असतात, तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शंका दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जसं आपल्या शरीराला कॅल्शियमची का गरज असते, त्यानंतर कॅल्शियमची कमतरता होण्याची कारणं काय काय आहेत, कॅल्शियमची कमतरता झाल्यानंतर लक्षणं काय काय दिसतात आणि कॅल्शियमयुक्त कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत, असे 16 पदार्थ मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। तर या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या कमेंट करून विचारा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।